आपल्यापैकी बहुतेक लोक करिअर म्हणून पारंपरिक व्यावसायिक मार्गाचा अवलंब करतात आणि नियमित जीवनशैली जगत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो किंवा अनेकदा मिळतही नाही. भरभक्कम बँक बॅलन्स, तणावमुक्त जीवनशैली, एक आलिशान प्रशस्त कार आणि चांगलं मोठं घर, हे कुणाला नको असतं? मात्र हे सर्व मिळवण्याकरता एखाद्याची कुवत आणि मर्यादा त्याला माहिती असणं आवश्यक असतं. यासाठी तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणतं करिअर योग्य राहील हे जाणून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया आपल्या राशीनुसार आपली कुवत, सामर्थ्य आणि मर्यादांवर आधारित आपल्या करिअरचा सर्वोत्तम मार्ग कोणता. मेष राशी. मेष ही दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली रास आहे. या राशीच्या व्यक्ती शूर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असतात. नेतृत्व करण्याची प्रतिभा या राशीच्या व्यक्तींमध्ये जन्मजात असते. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्तम व्यवस्थापक, उद्योजक, मार्केटिंग मॅनेजर आणि टूर गाईड्स, मिलिटरी ऑफिसर होऊ शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी. वृषभ राशी. या पृथ्वी तत्वाच्या राशींचं चिन्ह बैल आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र हा सौंदर्याशी निगडीत आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती सातत्य राखणाऱ्या, आत्मविश्वास असलेल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी निष्ठावान असतात. परिणामी या राशीच्या व्यक्ती ब्युटी पार्लर आणि फंक्शन डिझाईन, बँकिंग आणि वित्त, जीवशास्त्र तसेच वनस्पतीशास्त्र या क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतात. उदाहरण फॅशन डिझायनर डोनाटेला वर्सेस. मिथुन राशी. परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि साधं असं व्यक्तिमत्व मिथुन राशीच्या व्यक्तींचं असतं. या राशींच्या व्यक्तींचा संसार एखाद्या फुलपाखराप्रमाणे असतो. अनेकदा या राशींच्या व्यक्ती तुम्हाला पार्टीजमध्ये मार्गदर्शन करताना किंवा प्रवास करताना दिसून येतात. या राशीच्या लोकांसाठी शिक्षक, लेखक, टूर गाईड आणि कार्यक्रम संयोजक हे करिअर ऑप्शन अधिक लाभदायक ठरू शकतात. उदाहरण लेखक सलमान रश्दी. पुढची रास आहे कर्क. जलतत्व असणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा दयाळू, चंचल आणि उत्साही असतात. तसंच त्यांना खूप मोहक किंवा आकर्षक देखील त्या असतात. इतरांच्या भावनिक गरजा समजून घेण्याची विलक्षण क्षमता या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते. ही लोकं आर्टिस्ट म्हणजेच कलाकार, कुकिंग, ज्योतिषी, इंटिरियर डिझायनर, लेखक, जमीन खरेदी विक्री, सोशल वर्कर हे या व्यक्तींसाठी चांगले करिअर ऑप्शन्स ठरू शकतात. उदाहरण ॲक्टर रणवीर सिंग आणि ॲक्ट्रेस प्रियांका चोप्रा. पुढची रास आहे सिंह राशी. या राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व एखाद्या अग्निज्वाळेप्रमाणे उबदार, तापट, चैतन्यमय असतं. ऊर्जा आणि आशावाद ही यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. एखादा प्रकल्प जर मनापासून आवडला तर या व्यक्ती त्यात झोकून देऊन काम करतात आणि त्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अभिनय, कार्यक्रम संयोजन, प्रशिक्षक किंवा डिझायनर हे करिअरचे चांगले पर्याय ठरू शकतात. उदाहरण अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ. कन्या राशी. पृथ्वी तत्व असलेल्या कन्या राशीच्या व्यक्ती या इतरांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या व्यक्तींकडं परिपूर्णतः गुणधर्म असतो. त्यामुळे ते कोणत्याही व्यवसायात स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम करतात. चिकित्सक दृष्टिकोनामुळं अकाउंटंट, संपादक, वैज्ञानिक, संशोधक किंवा शिक्षक म्हणून करिअरसाठी या व्यक्ती आदर्श उमेदवार ठरतात. यासाठी उदाहरण आहे शास्त्रज्ञ मायकेल फॅरेड. पुढची रास आहे तूळ. इतर व्यक्तींना मदत करण्याची, नातेसंबंधांचा विकास करण्याची, न्याय भूमिका जपण्याची किंवा संरक्षित ठेवण्याची जिथं गरज असते अशा जागेवर तूळ राशीच्या व्यक्ती असतात. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजर, गुप्तहेर, वकील किंवा सल्लागार हे करिअरचे उत्तम पर्याय ठरतात. उदाहरण द्यायचं झालं महात्मा गांधी. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्ती नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी तसंच कौशल्य संपादन करण्यासाठी आतुर असतात. यामुळेच त्यांची भरभराट होत असते. त्यामुळे त्यांना करिअरसाठी संशोधक म्हणजेच रिसर्चर, अभियंता म्हणजेच इंजिनियर, आर्थिक सल्लागार म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर, शेअर मार्केट, बाजार विश्लेषक हे चांगले पर्याय ठरू शकतात.
यासाठी उदाहरण आहे अभियंता टिम कुक. धनुराशी. धनुराशीच्या व्यक्ती चंचल आणि नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अधीर असतात. त्यामुळे या व्यक्ती रुचीपूर्ण, रोमांचक आणि नित्य नूतन गोष्टी घडू शकतात. अशा कुठल्याही करिअरसाठी ते योग्य ठरतात. या व्यक्तींकरता करिअरसाठी स्पोर्ट्स, आर्किटेक्ट्स, शिक्षक, ट्रॅव्हल एजंट किंवा हॉस्पिटॅलिटी वर्कर हे उत्तम पर्याय ठरू शकतात. यासाठी उदाहरण आहे सायन्स कम्युनिकेटर बिल नेई. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्ती पैसे आणि वेळेचं व्यवस्थापन याला अधिक महत्त्व देतात. त्यांची बुद्धी चौकस असते. या व्यक्तींमध्ये व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्य उपजतच असतात. त्यामुळं करिअरसाठी फायनान्स, मॅनेजमेंट, बँकिंग, अकाउंटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन हे या व्यक्तींकरता चांगले मार्ग ठरू शकतात. उदाहरण ज्येष्ठ विधिज्ञ रामजेठ मलानी. कुंभ राशी. कुंभ राशीची लोक पराकोटीची जिज्ञासू, नाविन्याचा ध्यास असलेली आणि महान मानवतावादी असतात. जीवनात पुढं काय करायचं याबाबत त्यांच्या मनात अनिश्चितता असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अस्थिरता आणि असुरक्षितता भावना असते आणि त्यांना तेच आवडतं. डिझायनर, एरोनॉटिकल, ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्स, थेसिस लेखन आणि सोशल वर्कर हे करिअरचे ऑप्शन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. उदाहरण सामाजिक कार्यकर्ते विनोबा भावे. मीन राशी. मीन राशीच्या व्यक्ती काल्पनिक जगात रमणाऱ्या असतात. सर्व राशींमध्ये निरागस रास म्हणजे मीन रास. या राशीच्या व्यक्ती प्रचंड श्रद्धावान आणि विश्वासाची ताकद असलेल्या असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती उत्तम कलाकार, शिक्षक, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी हे होऊ शकतात. उदाहरण म्हणजे कलाकार मायकेल अँजेलो. आता या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे. पत्रिकेनुसार करिअर ठरवणं ही नोकरीच्या शोधासाठी सर्वोत्तम, विश्वासार्ह किंवा तर्कसंगत पद्धत नाही. जर तुम्ही ज्योतिषाच्या माध्यमातून सल्ला घेतला तर त्यामधून तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या करिअरची उद्दिष्ट याबाबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. आणि फक्त राशीच नाही तर आपल्या आवडीनिवडीसुद्धा आपण बघितल्या पाहिजेत. मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीला खरोखर स्कोप आहे आणि आपल्याला काय आवडतं या गोष्टींचा विचार करून आणि आपल्या राशीनुसार जर तुम्ही करिअरच्या संधी निवडल्यात, करिअरचं क्षेत्र निवडलं तर नक्कीच तुम्ही चांगलं करिअर करू शकता.